बीडच्या मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अनेक दिवस पोलिसांना गुंगारा देत होते। या दरम्यान हे आरोपी मुंबईजवळच्या भिवंडीमध्ये लपण्यासाठी आल्याची माहिती समोर आली। 11 डिसेंबरला हे आरोपी भिवंडीतल्या एका हॉटेलमध्ये पोहोचले, पण त्यांच्या गावातल्याच एका तरुणानं आणि हॉटेल मालकानं नकार दिला, त्यामुळे त्यांनी तिथून पळ काढला। बीडमधील मस्साजोग या ठिकाणी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर जे मुख्य आरोपी आहेत ते भिवंडीमध्ये आले होते आणि ते ज्यांच्या बियर शॉपवरती गेले होते ते आपल्या सोबत आहेत। मला मेसेज आले, तर मेसेज आला तर मला एक मेसेज बघितला, तर तो एक मेसेज असा होता की तुझ्या गावाकडचे पाहुणे आलेत आणि तू कुठे आहेस। मला 11 तारखेला मेसेज आला 6:22 6:22 हा मेसेज आला की तुझ्या गावाकडचे पाहुणे आलेत बाबा, कुठे आहेस म्हणून। मी तर त्याला फोन केला की मला मीडियाच्याच माध्यमातून कळालं होतं की हा पोरगा तर सुदर्शन घुले आहे आणि हा आपल्या इकडं कसा काय येणं शक्य आहे आणि ह्याला आपण थारा देणं योग्य नाही। तर मी त्याला सांगितल्यानंतर मला एक हार्डली त्याला परत फोन लावला, तर फोन लागला नाही त्याला। तर परत लावला तर म्हणे ते पोरं निघून गेले। तर मला एक 10 मिनिटामध्ये हॉटेलमधून फोन आला की भाऊ अशा गावाकडून, म्हणजे तो माझ्या हॉटेलमध्ये जो आहे बिअर शॉपमध्ये, तर तो त्यांच्या गावातला मुलगा आहे। तर त्याला तिथं थारा की ॲक्च्युली सुदर्शन घुलेच्या गावातला पोरगा तुमच्याकडे कामाला आहे? हां, माझ्याकडे तिथले त्यांच्या गावातला पोरगा माझ्याकडे कामाला आहे। तर तो कामाला असल्यामुळे तो तिथे गेला। तर मग मला फोन आला की भाऊ असं एक सुदर्शन घुले आलेला आहे। मी म्हटलं बाबा सुदर्शन घुलेला माझ्याकडे काही थारा नाही, त्याला स्पष्टपणे आत्ताच सांग पटकन की तिथं काही थांबू नको, अन्यथा मी तुझ्यावर पोलीस कारवाई करणार। तर त्याला माहिती पडलं की तो वॉशरूमला जाऊन येतो म्हणून जे गेला, एक 10 मिनिटं थांबला आणि तो निघून गेला तिथून। किती तारखेची ही घटना आहे? 11 तारखेला तो 8-8:30 वाजता तो बिअर शॉपवरती गेला। सध्या या ठिकाणी LCBनी देखील चौकशी केलेली आहे आणि सध्या संपूर्ण तपास जे आहे ते CID करतायत। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।